नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी आलेल्या आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो. 11 लवंगांचा प्रभावी उपाय सांगणार आहे. ही सेवा तुम्ही आवर्जून करावी. मार्गशीर्ष गुरुवार, पौर्णिमा, दत्त जयंती एकाच दिवशी. दत्त जयंतीचा उपवास, मार्गशीर्ष गुरुवार हे दोन्ही एकाच दिवशी, त्यामुळे मार्गशीर्षचा गुरुवारचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोडायचा आहे. गुरुवारी रात्री तुम्ही उपवासाचे पदार्थ फळं खाऊ शकता. दत्त जयंती आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्या आहे. ज्या सेवा किंवा उपाय सांगणार आहे ते तुम्हाला जमेल तेव्हा, म्हणजेच सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही केव्हाही करू शकता. 11 अखंड लवंग घ्या. एक लवंग उजव्या हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. पठण झाल्यानंतर ते लवंग जमिनीवर न ठेवता डिश किंवा वाटीत ठेवा. पुन्हा दुसरं लवंग घ्या. पुन्हा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. पुन्हा ते वाटीत किंवा डिशमध्ये ठेवा. असं तुम्हाला 11 वेळा 11 लवंगांवर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. त्या सेवा झाल्यानंतर डिश किंवा वाटी लवंगांसहित देवघरात ठेवू शकता किंवा लाल वस्त्रात लवंग बांधून तिजोरीतही ठेवू शकता. पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तसंच ठेवावं. मार्गशीर्ष महिना संपल्यावर त्या लवंगा तुम्ही चहामध्ये टाकून वापरू शकता. तिखट मसालेदार भाज्यांमध्ये वापरू नका. दुसरी सेवा 1, 3, 5 यापैकी कितीही लवंग तुम्ही घेऊ शकता. ही सेवा गुरुवारच्या पूजेची मांडणी केली असेल तिथे करा किंवा देवघरासमोर बसून ही सेवा केली तरीही चालतं. हे लवंग तुम्ही घेणार आहात ते माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण करा किंवा देवीचा फोटो टाक. लक्ष्मीचा फोटो जे तुमच्याकडे असेल त्या देवीच्या चरणांवर अर्पण करून 108 वेळा श्रीम या बीजमंत्राचा जप करावा किंवा 21-51 वेळा जसं जमेल तसं ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरीही चालतं. सेवा झाल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करावी. सांगितलेली सेवा मनापासून आणि श्रद्धेने करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.